हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आज व्हिडिओची सुरुवात जी आहे तर ती अगदीच अशी सकाळपासून झाली आहे, म्हणजे आपल्या सकाळच्या चहापासून झाली आहे. तर बघा, चहा सकाळी सकाळी जेव्हा म्हणजे आपल्या शरीरामध्ये जातो आणि इतकी एनर्जी मिळते ना चहामुळे. म्हणजे एक ती माझी मानसिकता आहे की काय आहे मला नाही माहिती. पण सकाळी उठल्याच्या नंतर सगळ्यात आधी असं वाटतं की चहा घ्यावं. तसंच दुपारी जेव्हा कधी काळी आराम होतो आणि त्यानंतर मग कामांची सुरुवात करायची असते, असं वाटतं आधी चहा घ्यावा आणि त्यानंतर मग कामांना सुरुवात करावी. तर चहासाठी म्हणजे काय कोणास ठाऊक माझं मन ना इतकं इतकं आतुर असतं. आणि खरं म्हणजे चहा घेतल्याशिवाय ना मला ना असं एनर्जेटिकसुद्धा वाटत नाही. त्यामुळे मग ना मला दिवसातून 2 वेळा तरी चहा आवडतोच आणि हवा असतो माझ्या शरीराला. तर मस्त छान चहा घेतला आणि आज ना इडली बनवण्याचा बेत होता. तर त्यामुळे सांबार बनवण्यासाठी ना आधी ना ज्या डाळी आहेत तर त्या थोड्याशा ना मी भिजत घातलेल्या. म्हणजे भिजत घातलं की डाळ ना थोडीशी लवकर शिजते. त्यानंतर इथे बाहेर ना रांगोळी घालायला घेतली आणि केस बघाल तर अगदी असे चंपू झालेले, कारण रात्रीला ना केसांना मालिश केलेली होती. जर तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल. खरं सांगायचं तर बघा, हा जो व्हिडिओ आहे ना तर हा आहे मागच्या रविवारचा व्हिडिओ, म्हणजे कालचा जो रविवार गेला तेव्हाचा व्हिडिओ नाही आहे हा. हा आहे मागच्या रविवारचा व्हिडिओ. तर तो व्हिडिओ ना मी शूट केलेला होता. मॉर्निंग ते नाईटपर्यंतचं रुटीन ना मी म्हणजे शूट केलेलं होतं, पण शेअर काही करता आलं नाही. कारण मधातच मग ना संक्रांतीचे व्हिडिओ आणि हे ते काय काय असं म्हणजे मी शेअर केलेलं, तर हा व्हिडिओ ना मागे राहिलेला. तर म्हटलं चला असो, मागचा रविवार असो किंवा हा रविवार असो, रुटीन ते रुटीन असतं. तर त्यामुळे मग म्हटलं की चला तुमच्यासोबत ना हा व्हिडिओ शेअर करावा. कारण व्हिडिओ शूट करता करता जेव्हा आपण काम करतो ना तर एकतर ना खूप एफर्ट्स लागतात. म्हणजे कॅमेऱ्याचा अँगल चेंज करत राहा, त्यानंतर जेव्हा कॅमेरा चालू असतो तर त्याच हिशोबाने आपल्याला कामंसुद्धा करावे लागतात. म्हणजे असं नाही की खूप रणभण पसारा पसरवला, तसंही म्हणजे खूप रणभण पसारा पसरवण्याची सवय नाही मला. पण तरीसुद्धा जेव्हा आपण कॅमेऱ्याच्या समोर कामं करतो ना तर त्यावेळेला थोडंसं एक हिशोबानेच कामं करावे लागतात. तर म्हटलं शूट केलेला आहे व्हिडिओ तर तुमच्यासोबत शेअर करूयात. तर मागच्या वेळेला म्हणजे गोष्ट अशी चालू होती आपली की केस खूप चंपू झालेले. तर जर रेग्युलर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल की मागच्या शनिवारचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता आणि त्यावेळेला तुम्हाला सांगितलं होतं की संडेला हेअर वॉश करतो आम्ही लोकं. म्हणजे शाळेच्या मुली असतील किंवा आपणही बघा, संडेला ना बरेचसे आपले एक्स्ट्राचे कामं काढतो, हेअर वॉश वगैरे करतो. तर त्यामुळे केसांना खूप चंपू झालेले. त्यानंतर बाहेर ना छान अशी रांगोळी काढून घेतली. सध्या तरी ना कधी काडी काढणं होतं आणि कधी राहून जाते बाहेर रांगोळी काढण्याची. पण आज म्हटलं चला छान मस्त ना अशी रांगोळी काढून घेऊयात. सकाळचे जेही क्लिनिंगचे कामं होते तर ते सगळे आटोपले. रविवारचा जो दिवस आहे तर तो हेक्टिकच असतो आणि सगळ्यांचाच असतो, माझाच नाही. कारण सगळ्या ज्या गृहिणी आहेत सगळ्यांच्या इथे मुलं शाळेला जातात आणि प्रत्येकाचे आपले काय ना काय असे कामं असतात. तर सगळ्यांचं जे रुटीन आहे तर ते रविवारचं हेक्टिकच असतं. तर जे काही म्हणजे कामं होते साफसफाईचे, मेन म्हणजे ना रविवारच्या दिवशी ना साफसफाईच जास्त निघते आणि त्यानंतर मग बाहेरचे जे काही कामं असतात तर दुपारच्या वेळेला आपण करायला घेतो. तर सकाळच्या वेळेला ना माझे जे काही साफसफाईचे कामं होते तर ते सगळे आटोपले आणि त्यानंतर मग आली आहे किचनमध्ये. आज थोडासा ना उशीरच झालेला आणि नाश्ता जो आहे तर तो एका वेळेमध्ये आटोपलेला बरा असतो. म्हणजे 10 10:30च्या दरम्यानपर्यंत आटोपला की बरं वाटतं. पण आज सगळं म्हणजे साफसफाई, अंघोळ पाणी, टॉयलेट बाथरूम वगैरे स्वच्छ करायचे असतात, बरेचसे कामं असतात. तर त्यामुळे ना नाश्त्याला थोडासा जो आहे उशीर झालेला. पण म्हटलं चला ठीक आहे, नाश्ता आणि जेवण दोघंही एकाच वेळेला करावं. म्हणजे जेवणाची सुद्धा म्हणजे जेवण बनवण्याची सुद्धा जी मेहनत आहे तर ती वाचून जावी म्हणून. आणि तसाही बघा, इडलीचा जो नाश्ता असतो, इडली असेल डोसा असेल तर यांचा जो नाश्ता असतो ना तर तो हॅवीच असतो. त्यानंतर मग फारसं असं काही कोणी जेवत नाही. जर कोणाला भूक लागलीच तर भात वगैरे सांबारसोबत खाऊन घेतात. तर त्यामुळे मग मी इथे ना सांबार जो आहे तर तो फोडणी करून घेतला आणि त्यानंतर इथे ना इडल्या बनवायला घेतल्या. इडलीचं पीठ बघा या दिवसांमध्ये ना पाहिजे तेवढं व्यवस्थित फर्मेंट काही होत नाही. तर त्याला ना छान असं थोडंसं ना कोमट पाणी करून घ्यायचं, त्यामध्ये थोडासा सोडा घालायचा आणि ते जे पाणी आहे तर ते ना इडलीच्या जे बॅटर आहे इडलीचं तर त्यामध्ये टाकायचं. म्हणजे पाणी खूप नाही घ्यायचं, अर्धाच कप पाणी घ्यायचं, कोमट करून घ्यायचं, त्यामध्ये अर्धा चम्मच किंवा त्यापेक्षा कमी खाना सोडा टाकायचा आणि ते जे पाणी आहे तर ते ना इडलीच्या बॅटरमध्ये टाकायचं आणि चांगलं असं फेटून घ्यायचं. म्हणजे जे पीठ आहे तर ते छान असं फर्मेंट होतं आणि
आणि इडली अगदी अशी मऊसूद होते. इडलीसोबत खाण्यासाठी ना ही चटणी मी बनवलेली. कालच या चटणीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली. म्हणजे कालचा जो व्हिडिओ आहे तर तो ना अगदी रिसेंटमधला होता आणि हा व्हिडिओ जुना होता. पण तरीसुद्धा बघा हा व्हिडिओ ना उशिरा तुमच्यापर्यंत येतो आहे आणि लेट शूट केलेले जे व्हिडिओ आहेत तर ते तुमच्यापर्यंत आधी पोहोचले. तर चला असो, इडलीसोबत खाण्यासाठी ना ही जी चटणी आहे तर ती मी इथे बनवायला घेतली. कालच्या व्हिडिओमध्ये याची रेसिपी मी तुम्हाला सांगितली होती, कारण एका ताईला ना या चटणीची रेसिपी हवी होती. तर त्यामुळे ती जी रेसिपी आहे चटणीची तर ती मी तुमच्यासोबत काल शेअर केलेली. तर नाश्त्याला जसं की मी तुम्हाला सांगितलं, नाश्त्याला ना थोडासा उशीर झालेला. तर हे म्हणाले की चल चटणी वगैरे जी आहे तर ती मिक्सरमध्ये मी बारीक करून देतो म्हणून. तर त्यांनीच ती वाटून दिली. अशा प्रकारे चटणीची ना कन्सिस्टन्सी मेंटेन करून घेतली. थोडीशी पातळ झाली आहे, कारण माझ्या इथे यांना ना चटणी थोडीशी ना पातळ आवडते. कालच्या व्हिडिओमध्ये जी चटणी मी तुमच्यासोबत शेअर केली होती तर ती थोडीशी घट्ट होती, कारण ती मला ना प्लेटमध्ये सर्व करायची होती. सुवासिनी स्त्रियांना मी हळदी कुंकवासाठी बोलावलेलं होतं आणि अप्पे बनवलेले होते नाश्त्याला. तर त्याचसोबत खाण्यासाठी म्हणून ती चटणी बनवली होती. तर ती थोडीशी जाडी म्हणजे घट्ट होती थोडीशी. आणि ही जी चटणी आहे तर ही थोडीशी मी ना पातळ बनवलेली आहे. छान मस्त अशा प्रकारे फोडणी करून घेतली. आणि बऱ्याच वेळा बघा आपण ना भिजवलेल्या डाळीची चटणी बनवतो, पण त्यापेक्षा ना ड्राय जी सुकी जी डाळ असते तर सुक्या डाळीची चटणी ना खरंच एकदम मस्त लागते. खरंच बनवून बघा तुम्ही, खूप छान लागते ही चटणी. जेव्हा तुम्ही ही चटणी खाल तर अगदी तुम्हाला हॉटेलमध्ये जी चटणी मिळते ना अगदी तसा स्वाद त्या चटणीमध्ये येणार. तर मस्त छान नाश्त्याची प्लेट लागून तयार झाली आहे. या तुम्हीसुद्धा नाश्ता करायला. माझासुद्धा नाश्ता आटोपला आणि त्यानंतर मग दुपारच्या वेळेला ना किचनचं थोडंसं क्लिनिंग करून घेतलं. जे काही नाश्त्याचे भांडे निघालेले होते तर ते सगळे क्लीन करून घेतले. आणि त्यानंतर मग डायरेक्ट मी तुमच्याशी भेटते आहे संध्याकाळी. संध्याकाळचे 6:30-7 वाजलेले असावे. रविवारला दुपारी आपले काय ना काय असे कामं चालूच असतात, तर ते काही मी शूट केलेलं नव्हतं. त्यानंतर मग संध्याकाळी भेटते आहे मी डायरेक्ट तुमच्याशी. तर संध्याकाळच्या वेळेलासुद्धा इडलीचं जे बॅटर आहे तर ते वाचलेलं होतं. तर किट्टू सानूला ना इडलीच खायची होती, नाही तर मग यामध्ये मी ना टमाटर, कांदे, मिरची वगैरे चिरून त्याचा जो उत्तपम असतो तर तो बनवते. पण किट्टू सानूला ना पुन्हा इडलीच खायची होती, तर त्यामुळे मग पुन्हा आणखी इडलीच्या पात्रामध्ये मी इडल्या बनवण्यासाठी ठेवलेलं. आणि दुसऱ्या दिवशीचा ना सोमवार होता. तर देवांचे जे काही भांडे आहेत तर ते मला ना स्वच्छ करायचे होते, कारण सोमवारी ना म्हणजे सगळी अशी साफसफाई आणि सोमवारची पूजा जी आहे तर तीसुद्धा म्हणजे पूजा रोजचीच थोडासा उशीरच होतो रोजच्या पूजेला. पण सोमवारी पुन्हा आणखी थोडासा म्हणजे पूजेला ना विलंबच होतो. तर त्यामुळे प्रयत्न करते की रात्रीच्याच वेळेला देवांचे जे काही भांडे आहेत तर ते स्वच्छ करून घ्यायचे म्हणून. तर इडली इथे शिजत होती तोपर्यंत देवांचे भांडे मी स्वच्छ करायला घेतले. देवांचे भांडे स्वच्छ करताना बघा, जे काही पावडर तुम्ही वापरता, भैया पावडर असेल किंवा पितांबरी असेल, त्यामध्ये ना थोडंसं जे विमचं लिक्विड असतं तर ते ना लिक्विड घालायचं. याच्याने जी भांडे आहेत ना तर ते अगदी झटपट स्वच्छ होतात आणि लवकर खराबसुद्धा होत नाही. तर जेव्हा कधी तुम्ही देवांचे भांडे स्वच्छ करता त्यावेळेला ना त्यामध्ये थोडंसं विमचं लिक्विड टाका आणि त्याच्याने, आणि जी भैया पावडर किंवा पितांबरी पावडर असेल तर त्याचा वापर करा. त्यानंतर जी इडली आहे तर ती शिजून तयार झालेली होती. आणि रात्रीचा इडलीचा जो बेत आहे तर तो अशा प्रकारे असतो आमचा. छान मस्त एका पसरट भांड्यामध्ये इडली घेतली आणि त्यामध्ये सांबार टाकला आणि त्याच्यामध्येच चटणी टाकली. आणि खरं सांगते इतका मस्त वाटतो ना असं एकत्र जेव्हा सगळं आपण करून खातो तेव्हा. तर सगळं आटोपलं, जेवणं खाणं झालं, किचन क्लिनिंगही झाली. आणि त्यानंतर मग इथे ना मी माझ्या स्किन केअरला आता सध्याच ना मागच्या आठवड्यापासून सुरुवात केली आहे. कारण आजारपणामध्ये एकतर ना म्हणजे स्किन केअर काहीही केलेला नाही, आणि दुसरी गोष्ट ना सध्या ना स्किन ना खूप अशी डल झालेली होती माझी. तर त्यामुळे मग म्हटलं की बाहेर म्हणजे पार्लरची वगैरे ट्रीटमेंट मी काही तेवढी करत नाही, आणि पार्लरमध्ये म्हणजे तेवढं जाणंच नसतं माझं. तर त्यामुळे मग आपल्या होममेड ज्या काही रेमेडी असतात तर त्याच मी ट्राय करत असते. तर त्याचपैकी बघा पॅक आहे, जो टोनर आहे तर तो वगैरे सगळा मी घरीच तयार करून घेतला. कारण घरच्या घरीच जर आपल्या होम रेमेडीज ज्या काही असतात तर त्यामुळेच जर आपण आपलं म्हणजे थोडंसं आपल्या स्किनकडे लक्ष दिलं आणि थोडीशी केअर केली ना तर घरच्या ज्या वस्तू आहेत तर त्यामुळेच आपली जी स्किन आहे ना तर ती खरंच खूप छान असते. तर म्हणून मग म्हटलं की आता थोडंसं ना पिगमेंटेशनसुद्धा जास्त व्हायला लागलं होतं आणि स्किनसुद्धा डल व्हायला लागली होती.
तर जो पॅक मी बनवलेला होता तर तो पॅक मी चेहऱ्याला लावून घेतला. 5-10 मिनिट ठेवायचा आहे. त्यानंतर मग धुवून घेतला. आणि हा आहे टोनरसुद्धा मी घरीच बनवते. तर टोनर लावून घेतला आणि त्यानंतर बघा थोडंसं त्याला ना 2 मिनिट 3 मिनिट ना ड्राय होऊ द्यायचं. आणि त्यानंतर एक होममेड सिरमसुद्धा मी घरीच बनवते. जर तुम्हाला म्हणजे याची ना रेमेडी हवी असेल, कशाप्रकारे टोनर बनवते आणि कशाप्रकारे सिरम बनवते, तर कमेंट करा. याची जी म्हणजे रेमेडी आहे तर कशाप्रकारे हे बनवतात, तर ते मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार जर तुम्हाला हवं असेल तर. तर चला, फायनली माझा जो स्किन केअर आहे तर तो झालेला आहे. असा होता रविवारचा रुटीन व्हिडिओ. इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय. सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.